या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्व सौभाग्य रूपात्वं सर्व संपत् स्वरूपिणे सर्व कल्याण स्वरूपात्वं महालक्ष्मी नमोस्तुते। यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। मी आपणा समोर एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो, ती म्हणजे भाद्रपद शुद्ध पक्षामध्ये गौराई आपल्याकडे बसवाव्यात, म्हणजे महालक्ष्मी आपल्याकडे बसवाव्यात अशी इच्छा बऱ्याच जणांची होते। त्या गौराई कोणाकडून घ्याव्यात आणि घरी कशा प्रकारे आणाव्यात याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या द्वारे आपणाला सांगणार आहे। त्यापूर्वी आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक जरूर करा आणि कॉमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या। तर सर्वप्रथम महत्त्वाचे मी तुम्हाला गौराई कशा प्रकारे घरी आणायच्या त्याबद्दल सांगतो। त्या गौराई कोणी द्याव्यात यापूर्वी तुमच्याकडे गौराई केव्हाच तुम्ही बसवल्या नाहीत तर नियम असा आहे की त्या गौराई स्वतः तुम्ही मार्केटमध्ये जाऊन घेऊन येऊ शकत नाही। त्या गौराई कुणीतरी द्यायला पाहिजेत। तर कुणी द्याव्यात हा प्रश्न पडतो। तर ऐका, आपल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर त्या मुलीला आई गौराई देऊ शकते। त्यानंतर नणद हिच्याकडून सुद्धा आपण गौराई घेऊ शकता, किंवा आपले कोणी नातलग असतील रिलेटिव्ह त्यांच्याकडून तुम्ही गौराई घेऊ शकता, किंवा मैत्रिणीकडून तुम्ही गौराई घेऊ शकता। आता गौराई आपल्याला आपल्या या नातलगांपैकी सांगितल्यापैकी कोणीतरी दिल्यात तर देणाऱ्याने त्या गौराई कशा द्याव्यात हा मुख्य विषय आहे। कारण गौराई ह्या माहेरवासी नसल्यामुळे ते आपल्याकडे 3 दिवस असतात। तर ह्या गौराई देत असताना त्या कशा देत नसतात, तर गौराई देत असताना त्या सालंकृत द्याव्यात, म्हणजे संपूर्ण अलंकारासह द्याव्यात। मग मणी मंगळसूत्र, नाकामध्ये नथ, कानामध्ये, या सर्व अलंकाराने इथं द्यायचे असतात। पण देणारी व्यक्ती ही कदाचित आर्थिक परिस्थितीने नाजूक असेल, तर मग काय करायचं? तर त्या व्यक्तीला जसं शक्य आहे त्या प्रकारे तिने अर्थसहाय्य करावं। म्हणजे साधारण 101 रुपये जरी दिलात तरी चालते। मग ज्याची महालक्ष्मी बसवायची दाट इच्छा आहे त्या पुढील खर्च बसणाऱ्या व्यक्तीने केला तरी काही हरकत नाही। आणि गौरीचे आवाहन आपल्याकडे होण्याच्या आधी, आवाहन करण्याच्या आधी आपण काय करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं की संपूर्ण घर हे स्वच्छ करायला पाहिजे। कारण महालक्ष्मीला कुठेही केर कचरा चालत नाही, तिला स्वच्छता अतिप्रिय आहे। अर्थात माता महालक्ष्मी गौराई ही स्वच्छता प्रिय असल्यामुळे आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायला हवं। आता गौराईचे मुखमुठे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे मातीचे, तांब्या पितळचे, शाडूचे व चांदी सोन्याचे सुद्धा मुखवटे असतात। पण मुखवटे द्यायचे
मग त्यासोबत काय काय द्यावं लागतं तर हळदी कुंकू 5-25 विड्याची पाने द्यायचे असतात. त्याचबरोबर गौराईसाठी ओटी आणि त्या ओटीच्या सामानामध्ये साहित्य काय असं ओटीमध्ये तर साडी, ब्लाऊज पीस, त्यावर गहू किंवा तांदूळ, त्यावर एक हरकुंड, एक सुपारी, एक बदाम, एक खारीक, खोबऱ्याची वाटी, नारळ अशा प्रकारची ओटी द्यायची असते. त्यावर 1 रुपयाचं नाणं सुद्धा ठेवू शकता. एक फुलाचा गजरा द्यायचा असतो, कारण फुलाचा गजरा माता महालक्ष्मीला गौराईला खूप आवडतो. गौराईचा मुखवटा देत असताना तो तसा रिकामा दिला जात नाही. त्या गौराईच्या नाकामध्ये नथ घालायची आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचे आहे, कानामध्ये कानातील अलंकार घालायचा असतो. अशा प्रकारे मुखवटे द्यायचे आहे. आता कोणाच्या घरी 1 गौरी बसवतात तर कोणाकडे 2 गौरी बसवतात. तुम्ही ज्यांना देणार आहात तर त्यांची जशी प्रथा असेल त्यानुसार गौराई द्यायच्या असतात. नैवेद्य म्हणून मग मिठाई, कोणताही एक गोड पदार्थ तुम्ही देऊ शकता. तसेच फळाचे 5 पदार्थ ज्याप्रमाणे शंकरपाळे, करंजा, लाडू, चिवडा, चकली, पेढे इतर पदार्थ तुम्ही देऊ शकता. त्यासोबत मूठभर तांदूळ, मूठभर डाळ, मूठभर गहू आणि मूठभर साखर ही द्यायची आहे. तांदूळ आणि गहू देण्यामागे एक कथा आहे, ती अशी आहे. जेव्हा गौराई तिच्या माहेरी राहून सासरी गेली तेव्हा तिच्या सासूने तिला विचारले की तू माहेरून आलीत तर काय जेवून आली. तेव्हा गौराईने माहेरी भाजी भाकरी खाल्ली होती, परंतु तिने सासूला सांगितले की माहेर कडून मी जेव्हा आली तेव्हा साडी, डाळी, गहू खाऊन आली. तर सासूने तिला म्हटले की मी कसं मानायचं. तर त्या गौराईला सासूने ओकून दाखवायला सांगितले आणि तेव्हा गौराई जेव्हा ओकली तेव्हा साडी, डाळी, गहू पडले. तेव्हापासून साडी, डाळी, गहू देण्याची प्रथा पडलेली आहे, अशी या मागची आख्यायिका आहे. फक्त हे 3 पदार्थच न देता त्यासोबत 4था पदार्थ म्हणून एक मूठभर साखर आपण द्यायला पाहिजे. पहिल्या वर्षी गौराई स्टँडवर म्हणजे उभ्या बसवल्या जात नाही, तर पाटावरती राशीवर बसवल्या जातात आणि त्यासाठी देणाऱ्यानं फक्त नथ आणि मंगळसूत्र त्या गौरीला दिलं तरीही चालेल. आणि मग दुसऱ्या वर्षी ज्यांना बसवायच्या असतात त्यांना हा साज शृंगार करायचा असतो. जी व्यक्ती गौराई देणार आहे तिने त्या गौराई घेऊन जाण्याच्या आधी निरोप द्यायचा की आम्ही येत आहोत. जर ती स्त्री गौराई घेऊन आपल्याकडे आली असेल तर तिचं स्वागत कशा प्रकारे करावं. तिचे पाय दुधाने धुवायचे आहेत, शुद्ध दुधाने धुवायचे आहेत. तिच्या पायावर स्वस्तिक काढायचं आणि तिची हळदी कुंकवाने पूजा करायची. औक्षण करून त्या वाजत गाजत घरात घ्यायचं
अर्थात शक्य असेल तर सनई चौघडा सुद्धा तुम्ही सांगू शकता, पण असं काही नाही. तुमच्या देवघरातील घंटा नादम करूयात. घंटानाद करत करत तुम्ही घरामध्ये आणले तरी काही हरकत नाही. आणि जेव्हा ती व्यक्ती म्हणजे गौराई देणारी व्यक्ती जेव्हा परत जाईल तेव्हा तिची खडा नारळाने ओटी भरायची. आता गौराई घरात कशा घ्यायच्या हे तुम्हाला समजलं असेल. तर तुम्ही घरी गौराई बसवल्या तेव्हा तुम्ही 16 किंवा 5 सौभाग्यवतींना सोबत घेऊन ह्या गौराई घरात आणायच्या असतात. नंतर त्या 16 सुवासिनी अथवा 5 सुवासिनी ह्या तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावून त्यांची सुद्धा तुम्हाला ब्लाऊज पीस देऊन तांदूळाने ओटी भरायची असते. त्यावर एक सुपारी, एक खारीक, एक खोबऱ्याचा तुकडा अशा प्रकारे ओटी भरून तिला ओटी देऊन त्यांना प्रसाद म्हणून मिठाई, पेढे, जिलेबी किंवा घरी शिरा सुद्धा बनवू शकता. अशा प्रकारचा प्रसाद त्या सुवासिनींना द्यायचा, त्यांचा मानपान करायचा. पहिल्या वर्षी गौराई बसतात त्यावेळी तुम्हाला त्या एक पाट मांडून त्यावर लाल कापड ठेवून अर्थात त्या राशीवर बसवायच्या आहे. तर त्या कशा प्रकारे बसवायच्या तर मी सांगितल्यानुसार एका पाटावर लाल कापड ठेवायचा, मध्यभागी कलशाची स्थापना करायची, त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला गौराई बसवायच्या आहेत. आता कलश कसा मांडायचा तर तांब्याचा कलश घेऊन त्याला रक्षासूत्र म्हणजे रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे. रक्षासूत्राचा धागा म्हणजे लाल पिवळा धागा जो कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये आपल्याला सहज मिळतो. तर तांब्याच्या तोंडाला तो बांधायचा असतो. त्या कलशावर कुंकाने स्वस्तिक काढावा. स्वस्तिकाच्या 2 बाजूला 2 उभ्या रेषा काढायच्या. मात्र त्या उभ्या रेषा काढत असताना खालून वर काढायच्या, वरून खाली नाही. कलश पाण्याने पूर्ण भरून त्यात हळदी कुंकू, अक्षत, एक सुपारी, एक नाणं, एक फूल टाकून त्यावर 5 विड्याची पाने किंवा विड्याची पाने नसतील तर आंब्याची पाने सुद्धा स्वच्छ धुवून त्यावर ठेवायचे असतात. नारळाचा शेंडीचा भाग वर येईल अशा प्रकारे नारळ त्यावर ठेवावा. नारळाला हळदी कुंकू, गजरा, एक फूल वाहावं. त्यानंतर त्या कलशाच्या उजव्या बाजूला एक तांदूळाची रास व डाव्या बाजूला एक तांदूळाची रास घालून या गौराई त्यावर बसवाव्यात. जिथे पाट मांडला असेल तेथे रांगोळी काढावी. त्यानंतर आपण गौराई समोर निरंजन किंवा समया लावू शकतो. अशा प्रकारे पहिल्या वर्षी गौराईची स्थापना आपल्या घरी आपण करायला पाहिजे. स्थापना अर्थात गौरी बसवायच्या असतात. मग आता आपण घरी आणलेल्या गौराई ह्या विसर्जन करायच्या का असा प्रश्न पडतो. तर असे काही नाही. मग तीच मुखवटे मी 3 वर्ष, 5 वर्ष किंवा अखंडपणे सतत तेच ते मुखवटे आपण बसू शकतो. जर ते मुखवटे तांब्या पितळचे असतील तर कायमस्वरूपी सुद्धा आपण त्याला ठेवू शकता. जोपर्यंत मुखवटा खंडित होत नाही तोपर्यंत त्याच मुकुटांना आपण नेहमी बसवू शकतो. अशा प्रकारे भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्र असते. त्या नक्षत्रावर महालक्ष्मी देवीचे आवाहन करायचे.
गौरीचे आगमन हे झालं की त्या दिवशी तुम्ही त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य द्यायचा, अशी प्रथा आहे. भाद्रपद शुद्ध अष्टमी या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र असताना अर्थात दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते. त्या दिवशी गौरीला 16 पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. 16 दिव्यांनी गौरीची आरती केल्या जाते. पुरणपोळीचा नैवेद्य याच दिवशी दिला जातो. तसेच सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना या दिवशी हळदी कुंकू वाहतात. अर्थात हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला जातो. आणि गौरी विसर्जन भाद्रपद शुद्ध नवमीला ज्या दिवशी मूळ नक्षत्र असते म्हणजे तिसऱ्या दिवशी आपल्याला गौरीचं विसर्जन करायचं असेल त्या दिवशी दोरे घ्यायची एक प्रथा आहे. प्रत्येकाची दोरे घेण्याची पद्धत ही वेगळी वेगळी आहे. मग काही ठिकाणी 16 पदरी, काही जण 8 पदरी, 5 पदरी. पण जर तुम्ही पहिल्यांदाच गौरी बसवल्या, मला पद्धत माहीत नसेल, तर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघून तुम्ही त्या प्रकारे दोरे घेऊ शकता. विसर्जनाच्या दिवशी अशा प्रकारे दोरे घेऊन गौराईला साखर भाताचा व लह्याचा नैवेद्य दाखवला जातो. आणि या दिवशी आपल्या घरी ज्या सौभाग्यवती स्त्रिया येतात त्यांची लाह्यांनी ओटी भरायची सुद्धा एक पद्धत आहे. यानंतर ह्या गौराई ज्या ठिकाणी आपण बसवल्या आहेत तेथून त्या उचलून थोड्याशा पुढे ठेवायच्या असतात. आणि अशा प्रकारे हे गौराई विसर्जन करायचे आहे. आणि त्यानंतर जे मुखवटे आहेत ते स्वच्छ करून तुम्ही एका बाजूला ठेवून देऊ शकता. आणि पुढच्या वर्षी हेच मुखवटे पुन्हा वापरू शकता. तुम्ही जर पहिल्यांदाच म्हणजे पहिल्या वर्षी गौराई बसू इच्छित असाल तर तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जाऊन गौराई आणू शकत नाही, तर त्या इतरांनी आपल्याला द्यायला हव्यात किंवा द्याव्या लागतात. मग त्या तुम्ही कोणाकडूनही घेऊ शकता. आणि दुसऱ्या वर्षी त्या उभ्या बसवून त्यांचा साज शृंगार करून आपण त्या बसवू शकता. अशा प्रकारे आपण गौराई कशा बसवाव्यात, गौराई घरी कशा आणाव्यात, गौराई कोणाकडून आणाव्यात याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली. आपणास ही माहिती कशी वाटली तर त्याबद्दल मला तुम्ही कळू शकतात. आणि आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. जय महालक्ष्मी, जय माता गौराई.